एक महत्त्वाचं बोलायचं म्हणजे काल भारताने वर्ल्ड कप T20 जिंकला. अभिमानाची गोष्ट आहे. याच गुजरातमधील अहमदाबाद स्टेडियममध्ये आपण वर्ल्ड कप हारला 50 षटकांचा. 50 षटकांचा वर्ल्ड कप आपण हारलो आणि तेच T20 शर्माच्या नेतृत्वात आपण वर्ल्ड कप जिंकलो आणि तोच वर्ल्ड कप आता पुन्हा ज्या 50 षटकाचा वर्ल्ड कप आपण अहमदाबाद स्टेडियममध्ये हारलो, जो नवीन स्टेडियम नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून नावानुसार आणलं, त्याच स्टेडियममध्ये आज T20 वर्ल्ड कप जिंकून एक चमत्कार केला. सांगायचा मुद्दा असं की BCCI, ICCI, BCCI हे जे काही क्रिकेट बोर्ड आहेत, म्हणजे ICCI म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट बोर्ड आणि BCCI म्हणजे बॉम्बे क्रिकेट बोर्ड आणि MCCI म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड राज्य, असे क्रिकेट बोर्ड आहेत. आणि या क्रिकेट बोर्डांवरती अक्रिकेट म्हणजे न क्रिकेट खेळलेली लोक या क्रिकेट बोर्डवरती न क्रिकेट खेळलेली लोक ज्यांनी कधी बॅट पकडलेली नाही, बॅटचा तो रबर असतो ना, तो साधा काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, त्या बॅटीला लावण्याची हे सुद्धा माहीत नाही आहे. आणि बॅट कुठून कशा बनतात हे सुद्धा काही इतिहास माहीत नाही. आणि ज्यांनी कधी हातात बॅटच पकडली नाही, अशा प्रकारची लोक क्रिकेट खेळली म्हणजे जे राजकीय स्तरातली लोक आज मी पाहतोय. ICC क्रिकेट बोर्डमध्ये अमित शहाचा मुलगा जय शहा, ICC क्रिकेट बोर्डवरती आशिष शेलार आणि आणखी काही महत्त्वाचे असे काही राजकीय व्यक्तीचं शिष्टमंडळ या कमिटीवर काम करतं. तसंच BCCIवर पण आहे, तसंच MCCI पण आहे. आता MCCIच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड आहेत डॉक्टर. तर सांगायचा मुद्दा हे आहे की राजकारण्यांना सत्तेतील राजकारणामध्ये कुठेतरी कमी पडतं की काय. राजकारण्यांना या देशाच्या, या राज्याच्या सत्तेच्या खुर्चीमध्ये कुठेतरी कमी पडतं की काय. अजून या क्रिकेट बोर्डवर येऊन हे राजकीय व्यक्ती बसलेले आहेत ज्यांना या क्रिकेटचं टफ माहीत नाही, परंतु आज आम्ही राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती क्रिकेट बोर्डावर काय येतो, ICC क्रिकेट बोर्ड असेल, MCCI क्रिकेट बोर्ड असेल, BCCI क्रिकेट बोर्ड असेल, काय येतो, त्यानं क्रिकेटमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा आहे, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रमाणात अर्थकारण आहे, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रमाणे विविध जाहिरात कंपन्यांच्या जाहिरातबाजीचा बिझनेस आहे. या सर्व गोष्टीसाठी हे उद्योग, हे सगळे ह्या राजकीय नेतृत्वाच्या लोकांचा त्याचा सहभाग असो. आणि म्हणूनच आज या राजकीय पटलाच्या व्यक्ती ICC क्रिकेट बोर्ड, MCCI क्रिकेट बोर्ड, MCCI क्रिकेट बोर्डवर प्रतिनिधी म्हणून येतात. ते केवळ भ्रष्टाचार आणि टक्केवारीसाठी येतात. हेच मला नमूद करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.